आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला राजकीय बातम्या। जालन्यामध्ये मनोज जरांगेंना सरकारचं शिष्टमंडळ भेटणार। सकाळी 11 वाजता शिष्टमंडळ भेट घेणार। सरकार जरांगे यांच्याकडे अधिकचा वेळ मागणार। मराठा आरक्षणावरून श्रद्धा सबुरी ठेवा। 24 डिसेंबरच्या डेडलाईनवरून शिंदेंचं जरांगेंना आवाहन। मराठा आरक्षणाचा फैसला मार्चच्या आधीच, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। आम्हाला आरक्षण दिलं नाही तर निवडणुका होणार नाहीत, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। मी कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, आमच्यापेक्षा गरीब मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणं गरजेचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। सर्टिफिकेट मिळण्यापेक्षा मराठा समाजामध्ये गरीब वर्ग जो आहे त्यांना पहिल्यांदा कुणबी सर्टिफिकेट देण्याच्या करता हे शासन कटिबद्ध आहे। मनोज जरांगेंच्या मराठा संवाद दौऱ्याचा आज दुसरा दिवस। जरांगे आज गोदावरी काठच्या 123 गावांमधील नागरिकांसोबत संवाद साधणार, तर आज जालना जिल्ह्यातील बदनापूर इथं जरांगे यांची मराठा संवाद सभा। आरक्षणाबाबत गेल्या सरकारनं केलेल्या चुका आम्ही सुधारतोय, तोवर जाती जातीमध्ये तेढ निर्माण होईल असं कृत्य करू नका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मराठा संघटनांना आवाहन। माझं कुटुंब माझी जबाबदारी, टेंडर सोयऱ्यांच्या घरी आणि जनतेनं फिरावं दारोदारी। चाहिए खर्चा निकालो मोर्चा। मोर्चा काढणारे वर्षभरापूर्वी धारावीच्या मीटिंगला होते। मुख्यमंत्री शिंदेंचा शेरो शायरीतून उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल। कुटुंब माझी जबाबदारी, सर्व टेंडर सगळे सोयऱ्यांच्या घरी, बाकी जनतेनं फिरावं दारोदारी। आदित्य राजाच्या कृपेनं वरुण राजानं टेंडरचा पाऊस पाडला। कपड्याचा दुकानदार ऑक्सिजन प्लांट कसा उभारतो, सर्व घोटाळे लवकरच पुराव्यांसह बाहेर येणार, मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा। उत्तर प्रदेशातील हायवे कन्स्ट्रक्शन नावाची एक कंपनी स्वतःचे मुख्य काम सोडून रोमिंग पॉवर ऑफ एटर्नी देऊन इतर अवांतर कामात प्रचंड त्यांनी काम घेतलं। आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला। आरोग्य व्यवस्था रस्त्यावर असताना घरी बसणाऱ्यांनी देशात एक नंबरचा सीएम आहे हे दाखवू नये, तो नंबर पुढून नाही तर पाठून होता, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। डॉक्टर, काल्पनिक रुग्ण, आरोग्य व्यवस्था चोख आहे असं भासून घरी बसणाऱ्यांनी देशात एक नंबरचे सीएम आहोत असं सर्टिफिकेट देखील मिळालं। तो नंबर पुढून नव्हता, तो पाठून होता।